तर चला मंडळी, तर चला बघूया. तर चला, आज आमच्या इथे जेवणात काय बनवलेलं आहे तर ते तुम्हाला मी दाखवते. तर आज आमच्या इथे मस्तपैकी फिकं वरण बनवलेलं आहे, कारण की त्याच्याबरोबर आम्ही मस्तपैकी शेवग्याची अशी झणझणीत भाजी बनवलेली आहे आणि त्याच्यात थोडंसं तिखट जास्ती टाकलेलं आहे, कारण की शेवग्याची भाजी थोडीशी तिखट आणि त्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकलं तर खूप टेस्टी लागते आणि आमच्या इथे खूप आवडीने खातात. आमच्या इथे जास्ती प्रमाणात शेवगाच आम्ही बनवतो आणि त्याच्याबरोबर आईने छोटे छोटे कारले आणलेले आहेत. तर त्याचे मी असे दोन म्हणजे एका कारल्याला असं कट करून सकाळीच त्याच्यात असं मीठ लावून ठेवलेलं, तर संध्याकाळी बनवण्यासाठी, कारण की कडू नाही लागत. काही काही लोक कडू लागतात म्हणून कारलेच खात नाही, तर आम्ही अशा पद्धतीत बनवतो. ते बिलकुलही कडू लागत नाही. तर याची रेसिपी आहे ना, मी पुढच्या वेळेस बनवेल ना तर नक्कीच टाकेल. तर मस्तपैकी त्याच्यात शेंगदाण्याचं कूट असं मस्तपैकी हे करून टाकायचं आणि त्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या इथे भात बनवलेला आहे आणि हातावरची चपाती बनवलेली आहे आणि त्याच्याबरोबर बाबांना ठेचा पाहिजे होता, तर थोडासा ठेचा बनवलेला आहे. तर या मंडळी, तुम्ही पण जेवायला.